हॅलो गाईज, परत लई दिवसांनी एकदा ब्लॉग करतोय. का करतोय तर तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल की आपलं 10-15 दिवस तरी बंद असेल यूट्यूब चॅनल. का तर तुमच्या भावाची येते एक्झाम. लई दिवसांनी एक्झाम आली. मला पण नव्हतं माहिती की येईल, पण आली. आणि यूट्यूब बंद करायचं कारण म्हणजे पुस्तक म्हणजे एक दप्तरातून आवाज आला की भाऊ आम्ही पण तुझ्या लाईफमध्ये आहे, आम्हाला पण इज्जत दे. पुस्तकातनं पण आवाज आला की हम भी है तेरे साथ में, कधी कधी आम्हाला पण बघ, आम्ही पण तुला कुठेतरी उपयोगी पडू. म्हणून त्यांना पण भावा काय ना काहीतरी अभ्यास पण केला पाहिजे. काय काय जणांसारखं नसतं ना की अभ्यास नाही केला तरी चालतं, पप्पा पैसे देतात. तसं काय काय जणांसारखं नसतं, स्वतःला कमवायला लागतं. तर हां, तसं काहीतरी हा विषय. क्योंकि अपने को थार लेनी है, इसलिए भाई यूट्यूब थार ना आधी यूट्यूब. मग हा तर विषय म्हणजे हा आहे की बंद का करतोय तर एक्झाम आहे परत, नाही ते लाड नको. कमी मार्क पडले तर माझं यूट्यूब बाहेर निघल. तर जरा ते असू दे बंद, ॲडजस्ट करा, विसरू नका. परत आम्ही त्याच ह्याच्यात येऊ. कारण 10 ते 18 तारखेपर्यंत माझी एक्झाम आहे. ती झाल्याच्या नंतर भाई एन्जॉय लाईफ सेट. मग रापार ब्लॉग. मग घाबरू नका. तुमचा भाव आणि तुम्ही वन साईड राडा करू. तर फक्त 10 तारीख म्हणजे आता उद्यापासून उद्या हा व्लॉग पडेल. म्हणजे परवापासून व्लॉग बंद 18 तारखेपर्यंत. 18 तारखेला पण व्लॉग बनवायची शक्यता आहे कारण पेपर सुटणार. पेपर चांगला गेला तर ब्लॉग नक्की येणार. पेपर नाही चांगला गेला तर भाई तुमचं डिप्रेशनमध्ये नाही जाणार. कारण काय नो इज्जत असू दे, काय विषय नाही एवढा. पण ब्लॉग पडणार 18 तारखेला किती काही झालं तरी. म्हणून सांगतोय, लाईक करू, शेअर करू, सबस्क्राईब करा आणि विसरू नका तुमच्या भावाला. आणि एकदा तुम्हाला बाईला दाखवतो. तर साहेबांची परीक्षा कधी आहे? तुमची परीक्षा कधी आहे? नका सांग. किती तारखेला आहे ते सांग. 30 फेब्रुवारी साईड. तर ह्याची एक्झाम काहीतरी 20 तारखेला आहे. 20 नोव्हेंबर ना आपल्या ऑक्टोबर. अरे दिवाळीच्या नंतर आहे. हे मम्मी शपथ, मम्मीची चप्पल नाही लेडीज. बोल किती तारखेला आहे? 20 ऑक्टोबर. 20 ऑक्टोबर. आणि संपणार कधी? ठीक आहे, माहित नाही अजून, फिक्स नाही परीक्षा. हां, मग तरी पण मग तू काय ब्लॉगमध्ये येणार आहेस की 18 तारखेनंतर आपलं चालू होईल. पण ह्याला काय मी फोर्स करत नाही की तू लिहस परीक्षा म्हणजे अभ्यास वगैरे सोडून. आज मी आता जास्त ब्लॉगमध्ये दिसणार नाही कारण मी यूट्यूब विकत घेत आहे. फाटकी चड्डी घालतो, फाटकी चड्डी. अरे होल पडलेली आणि यूट्यूब विकत घेणार बाई मला. असं दे. तर लवकरच भेटू भावनो. आता जिमला चाललोय तर कसं काय होतं दाखवतो. आणि हा व्लॉग तरी पण 5-6 मिनिटाचा असेल तर ॲडजस्ट करा. तुमच्या भावाला मोठं करा. आतंकवादी आपले सॉरी सोमची मम्मी. एकदा काढ स्कार्फ. सगळ्यांना दिसू दे सोमची मम्मी. कुठे दिसले की थांबू नका. तर काहीच ही सोमची मम्मी आहे. आणि कुठे मावशी दिसली म्हणजे माझी मावशी तर कुठं दिसली तर एकदा हातबीत भेटवा आणि सांगा की तुमचा पोरगा लवकर सक्सेस होईल. टाटा कर आणि बोल सबस्क्राईब करा. येस काहीच बाय. तर भावनो रात्रीचे 11 वाजलेत. अभी तुम्हारा भाई सोने जाने वाला है. 1 वाजला. तर रात्रीचे 1 वाजला आहे. आणि आता एडिटिंग वगैरे अजून बाकी आहे. रात्री तरी 2-2:30 वाजतील अजून. हां 2-2:30 वाजतील कारण एडिटिंगला 1-1.5 तास तरी लागतोच. त्यानंतर मग परत सकाळी 7 वाजता कॉलेजला जायचं आहे. 4-5 तासच झोप भेटते. आज कमाएंगा कल खाएंगा. पण भावनो 10-15 दिवस विसरू नका. नाही तर मी ब्लॉग नाही टाकणार तर लगेच मला विसराल. डोंट विसरिंग. आय डोंट लाईक दिस. आता जसं प्रेम केलं तर तेव्हा पण करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब ना करो मेरे बच्ची. चल बाय.